ऑडिओ पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. परंतु या शाळेचे जे कर्ते करवित आहेत, जे ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी विद्या प्राप्त होते, ते म्हणजे सर्व या ठिकाणचे अरुणजी जाधव साहेब. आपण थेट जाधव साहेबांशी जाणून घ्यावे की कशा पद्धतीचं आजचं विद्या प्रदर्शन आहे. सर, आज कंचन विद्यालयाच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शनचं प्रदर्शन केले, काय म्हणाल सुरुवातीला? खरं तर ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण की आपल्या इथे गेल्या वर्षीपासून कंचन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून आपण लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात केलेली आहे. आणि गेल्या वर्षी आपण छोटेखानी काय होईना हॉलमध्ये आपण ती सुरुवात केलेली, परंतु मुलांचा भरघोस प्रतिसाद आणि त्यांनी दाखवलेलं प्रोजेक्ट हे यावर्षी आम्ही मग विचार करून पूर्ण ग्राउंडमध्ये प्रदर्शन भरवण्याचा विचार केला. आणि खरोखरच पहिल्या स्टँडर्डपासून तर 12वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आपापल्या कलागुणांना वाव दिलेले आहे. आणि त्यांनी आपल्या कलागुणांच्या याच्या माध्यमातून आज जे प्रदर्शन मांडलेले आहे ते प्रदर्शन आपल्या विजयनगर असून दे, दत्तनगर असून दे, परिसरातील सर्व नागरिकांना, सर्व शाळांना आपण इन्व्हिटेशन दिलेलं आहे. आणि त्यांनी येऊन बघावं की आपल्या शाळेतील मुलांनी जे प्रदर्शन मांडलेले प्रोजेक्ट केलेले आहेत ते खरोखर बघण्यासारखे आहेत. मी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना खरोखर मी त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेन की त्यांच्यापैकी एखादं प्रोजेक्ट या तालुक्या लेवलला, नंतर जिल्हा पातळीवरती आपला प्रोजेक्ट सिलेक्ट झाला पाहिजे आणि त्यांना चांगलं बक्षीस मिळालं पाहिजे. मी अशी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. आणि शाळेतल्या आपल्या सर्व शिक्षकांनासुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी एक नवीन बोलतात ना की एक सुरुवात, एक उपक्रम की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या विज्ञान कलागुणांना एक भरघोस पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी जो सुरुवात केलेली आहे, त्यांच्यातील एक बोलता ना एक लहान मुलांमध्ये स्पर्धा निर्माण, आत्तापासूनच स्पर्धा निर्माण करून त्यांना एक विज्ञानाबद्दल असलेली त्यांची बोलता ना एक आवड निर्माण करण्याचं काम जे शिक्षकांनी केलेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये जर म्हणायला गेलं तर कंचन विद्यालयाचं कुठे ना कुठेतरी नाव येते. आणि जे विद्यार्थी आहेत, जे शाळेचं नाव रोशन करतात, अशा विद्यार्थी संपूर्ण तालुका असो की महाराष्ट्र लेवलवर जेव्हा जातात तेव्हा तुमच्या शाळेचा अभिमान म्हणून त्या विद्यार्थ्यांचा तुम्ही काय सांगाल? नक्कीच ही खरोखर अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि आम्ही अशाच मुलांना, त्यामुळे आमच्या शाळेतील शिक्षक वर्ग जो आहे या मुलांना भरघोस पाठिंबा देण्यासाठी, म्हणजे त्यांचं क्रीडा असून दे, या विज्ञान क्षेत्र असून दे, कुठलंही क्षेत्र असून दे, आमच्याकडून पूर्ण पाठिंबा त्यांना देत असतो आम्ही. की ते शालेय जीवनातून ते पुढे त्यांना जेव्हा पुढे तालुका लेवल, जिल्हा लेवल किंवा राज्य पातळीवरती जेव्हा त्यांना स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांची जी पूर्वतयारी आम्ही इथून शाळेतूनच करून घेत असतो. आणि त्यांना तशी तयार करण्याचं आम्ही काम आमच्या या शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही करत असतो. धन्यवाद. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर बघायला गेलं तर प्रामुख्याने या ठिकाणचे जे प्रिन्सिपल आहेत, पारेख सर आहेत, त्यांचा सुद्धा सर्वात मोठा सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे. पारेख सरांच्या माध्यमातून विद्यार्थी घडत असताना या ठिकाणी प्रामुख्याने वेगवेगळ्या पातळीवर सुद्धा हे विद्यार्थी गेलेले आहेत आणि आपल्या शाळेचं नाव सुद्धा रोशन केलेलं आहे. मी थेट जाणून घेऊया, पारेख सर, तुमच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षापासून या शाळेमध्ये विद्यार्थी घडत आहेत. आज प्रामुख्याने या ठिकाणी सायन्स एक्झिबिशन आहे, काय सांगाल? वेल, मी फक्त इंग्लिशमध्ये थोडंसं बोलले, म्हणजे ज्याकडनं आपली शाळा काय आहे, बिकॉज आवर स्कूल इज अ इंग्लिश मीडियम स्कूल नाव कमिंग अप, सो आय वुड लाईक टू स्पीक समथिंग इन इंग्लिश. वी हॅव स्टार्टेड दिस सायन्स एक्झिबिशन सिन्स लास्ट year. Last year it was a basic trial, and now the students and staff and management and all have cooperated and worked together, and this is what you see, a grand celebration, a grand exhibition in our school campus. थँक्यू सर. ज्या पद्धतीनं आपण जाणून घेतले की खऱ्या अर्थानं या ठिकाणी या नालासोपारा परिसरामध्ये अशा एक्झिबिशनची गरज असताना या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून असे उपक्रम राबवले जातात, हेच या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गर्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी असंख्य पालक सुद्धा आहेत. अतिशय मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतो की लाईन सुद्धा लागलेली आहे. प्रत्येक मुलाने या ठिकाणी सहभाग घेतला आहे आणि हाच सहभाग कुठेतरी यांचं भविष्य जाणणार आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा.